आज मी बिना पाकाचा रव्याचा लाडू बनवणार आहे। त्यासाठी 2 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी साखर घेतली, अर्धी वाटी मैदा घेतलाय, थोडंसं दूध घेतले। अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक वाटून घ्यायची, त्यात 2-3 विलायची टाकायचे। नंतर एका भांड्यामध्ये 2 वाटी रवा टाकायचा, त्यात मैदा टाकायचा, थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडं थोडं दूध टाकून ते पीठ मळून घ्यायचं, थोडं सैलसर ठेवायचं। नंतर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि पीठ 10 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे रवा चांगला फुगतो। नंतर या रव्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या, थोड्याशा जाडसर ठेवायच्या। नंतर ह्या पुऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या, थोड्याशा लालसर रंगावरती। पुऱ्या थंड झाल्या की त्याचे तुकडे करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यातली साखर दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायची, त्याच भांड्यामध्ये साखर आणि पुऱ्याचे तुकडे हे एकत्र बारीक करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये 2-3 चमचे साजूक तूप घालायचं आणि मस्त मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे। हे लाडू एकदम छान लागतात, नक्की करून पहा।